मला मुख्य विषयाकडे वळायचंय. मग 6 दिवस आपण काकडा करतोय, हरिपाठ करतोय, गाथा भजन करतोय, पारायण करतोय, कीर्तन प्रवचन सेवा होत आहेत. याचं फळ काय? याचं फळ काय? तर आजच्या चिंतन सेवेसाठी मी सप्ताहामधून किंवा परमार्थामधून किंवा भक्तिशास्त्रामधून किंवा नवविधा भक्तीतून जी स्थिती भक्ताला प्राप्त होते त्या स्थितीचं वर्णन करणारा स्थितीपर अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा आजच्या चिंतन सेवेसाठी घेत आहे. कदाचित आपल्या परिचयाचा अभंग तो असावा. पिकलिया सेंद कडोपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य याच नावे म्हणजे संसारी जन्मिजे याच लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्व आनंदाची सृष्टी झाली. ही स्थिती आहे. आठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. ही सत्याची परिपूर्णता आहे. आपण मानव होणं हे माणुसकीचा भाग आहे आणि आपण देव होणं हा जन्माच्या सार्थकतेचा किंवा फळाचा भाग आहे. जन्मालो त्याची आजी फळ झाले साचे तुम्ही संभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. हे देवत्व आहे. हे देवत्व सप्ताहाच्या निमित्तानं आपल्या अंगी येतं. याच्यासाठी सप्ताहाची परिपूर्णता काल्याच्या रूपाने केली. मिसळून जाणं. काला म्हणजे वेगळं काय? ते मिसळून जाणं याचं नावच आहे. काल्याच्या प्रसादाचं नावच आहे आपल्याकडे सप्ताहाचं. हे मिसळून जाणं, देवरूप होणं, देव होणं त्याच्यासाठी आहे. पिकलिया सेंद कडोपण गेले. सगळे शेतकरी लोक आहेत, आपल्याला कल्पना आहे. शेंद म्हणजे शेंदाड. शेंदाडच म्हणतात ना. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेंदाडाच्या अंगी एक गुण असतो बघा. शेंदाड पिकण्यापूर्वी कसं असते? एक कडू असते. अजून कसं असते? हिरवं असते. अजून कसं असते? निबरट असते. निबर असते. निबर आमची भाषा तिकडे जरा कळते ना. शेंदाडाला 3 गुण असतात. काय असते? एक हिरवट असते, दुसरं निबरट असते आणि तिसरं कडवट असते किंवा कडू असते. हे 3 गुण शेंदाडाचे कधी जातात? पिकल्यावर. पिकलेलं ओळखायचं कसं? पिकलेलं ओळखायचं कसं? रंग बदलतो, चव बदलते, निबरटपणाचं मऊ होतं. पण ते झाडाचं पिकलेलं आपल्याला कळतं कसं? त्याला हात लावल्याशिवाय असं बघितलं की कळतं कसं? त्याचा देठ निसटतो. काय तुकोबारांनी वर्णन केलं बघा ना. म्हणजे काय बारकाईची दृष्टी असावी ती. त्याचा देठ निसटला की ते पिकलंय म्हणत. मग संसारात जन्माला आलेला माणूस दुर्लभ मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. श्रीमद भागवतातला हा जगप्रसिद्ध श्लोक आहे. जगप्रसिद्ध म्हणतोय, जगप्रसिद्ध श्लोक आहे. हे काय सांगतो आपल्याला? दुर्लभ आहे मनुष्य देह. हे मिळाल्यानंतर पहिल्यांदा आपण ज्या वेळेला माणूसच होत नाही त्यावेळी या 3 गुणांनी असतो. 3 गुण गेल्यानंतर, विकार गेल्यानंतर माणूस होतो. या 3 गुणाला, हे जे विकार आहेत ना, ह्याला विकाराला धरून माणूस माणसासारखा वागूच शकत नाही. त्यामुळे त्याला माणूसही म्हणता येत नाही. त्यामुळं हे पिकल्याशिवाय याला माणुसकी येत नाही. हे पिकल्याशिवाय याला माणुसकी येत नाही. आणि नुसता माणुसकीत आला तरी हे संपत नाही. त्याचा संसारातला देठ निष्ठावा लागतो. तोडलेला नसतो. तोडलेला देठ आहे ना, ते शेंदाड खाल्लं तरी त्याला दोडा म्हणतात. दोडा इथे दोडा म्हणजे आमच्याकडे तसं म्हणतात. ते कडू, त्याच्यात एकही गुण नसतो चांगला. ते बळद तोडून नाही चालत. त्यामुळं उगाच काहीतरी वेळवाकडे पितय, दारू पितय, काहीतरी तिकडे करतय म्हणून घरच्याने आल्याचं त्याला माळ घालायची आणि बस सप्ताहातू ते तोडलेलं असतंय. ते पिकलेलं नसतंय. ते पिकलेलं जे असतंय ना त्याचं तिकडं जोडलं जात नाही. पुन्हा ते परिपक्व झालेलं असतं. परिपक्वतेला परमार्थामध्ये किंमत आहे. याला काय वय लागतं का? बघा, समाजामध्ये किंमत कुणाला आहे? ज्येष्ठ माणसाला का श्रेष्ठ माणसाला?
हे बाबा तुला काय बोलायचं ते बोला, आम्हाला काय विचारू नको असं सांगा. समाजामध्ये किंमत कोणाला आहे? श्रेष्ठला आहे का ज्येष्ठला आहे? श्रेष्ठाला असायला पाहिजे, पण श्रेष्ठाला सध्या नाही, तुम्ही अर्धा सांगितलं. श्रेष्ठाला असायला पाहिजे नाही, श्रेष्ठालाच आहे. त्याचं कारण सांगतो. विश्वमाऊली ज्ञानदेवांचं वय किती? संजीवन समाधीपूर्वी 22 वर्ष. त्यावेळी मुक्ताबाईचं वय किती? मुक्ताबाईचं वय किती? 8 ते 12च्या दरम्यान असं काय? चांगदेवांचं वय किती? 1400 वर्ष. ज्येष्ठ कोण होतं? चांगदेव होते. श्रेष्ठ कोण ठरलं? मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आहे. 3 देवाची जननी तिला म्हणलं. ती 3 देव म्हणजे ज्ञानदेव, सोपान, निवृत्ती हे तर आहेतच, पण तिसरे ते जे 3 देव जिनं तिला उपदेश केला आणि त्यांचं जीवन बदललं, हे 3 देव लक्षात ठेवा. इथं श्रेष्ठतेची किंमत कळते. त्यातले पहिले ताटीच्या रूपानं ज्ञानदेव, मी बोलेल पुढे याच्याविषयी. ज्ञानदेवांना उपदेश झाला. मडकं पक्का का कच्चा याच्यासाठी नामदेवांना उपदेश झाला आणि योगी असणाऱ्या चांगदेवांना उपदेश झाला. हे जे 3 देव आहेत, आद्यत्रय जननी देवाची, हे सगळेच्या सगळे 3 देव मुक्ताबाईपेक्षा ज्येष्ठ होते. श्रेष्ठ मुक्ताबाईपेक्षा नव्हते असं म्हणावं लागेल, कारण उपदेश करणाऱ्याचा अधिकार त्यांच्यापेक्षा मोठा असतो. त्यामुळे ज्येष्ठ व्हायला कष्ट करावं लागत नाही. याची वाढदिवस साजरे करतात ना माणसं, माझा 22वा, 23वा, 25वा. हे संस्कृतीतच नाही आपल्या. आपली 61, 75वी अमृत महोत्सव आणि शताब्दी म्हणजे शताब्दी महोत्सव, हिरक महोत्सव, हे 3 आपले आहेत. 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहस्रचंद्र दर्शन आहे. हे हिंदू संस्कृतीचे उत्सव आहेत. वाढदिवस का करतो आम्हाला माहित नाही, तो केक का कापायचा हे आम्हाला माहित नाही, का आपल्याला केक खायचा का तोंडाला लावायचा हे आम्हाला माहित नाही, की मेणबत्त्या लावलेल्या विजवायच्या का फुकायच्या हे आम्हाला माहित नाही, तरी आम्ही म्हणतो हॅपी बर्थडे. काय होतं? ज्येष्ठ होण्याला कष्ट करावं लागत नाही, हा माझा मुद्दा आहे. वय वाढेल तसा माणूस ज्येष्ठ होत जातो, पण श्रेष्ठ होण्यासाठी कष्ट करावं लागतं. श्रेष्ठ होण्यासाठी मेहनत करावी लागते. श्रेष्ठ होण्यासाठी त्याग करावा लागतो. श्रेष्ठ होण्यासाठी समाज अर्पण व्हावं लागतं. श्रेष्ठ होण्यासाठी राष्ट्र अर्पण व्हावं लागतं आणि श्रेष्ठ होण्यासाठी धर्म अर्पण व्हावं लागतं, हे विसरू नका. जगाने श्रेष्ठ ह्या लोकांना मानलेलं आहे. त्यामुळे जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यावर 4 जणांचं ऋण आहे. या ऋणाचा विचार करून ज्या वेळेला आपण जगत असतो, त्यावेळेला आपली पावलं श्रेष्ठतेच्या वाटेवर पडत असतात. या ऋणांचा विसर पडला की आपली पावलं मात्र भ्रष्ट होतात, हे लक्षात ठेवा. कोणती 4 ऋण आहेत? मी पिकलेलं शेंद सांगतो, शेंदाळ सांगतो. शेंदाळ पिकवायचं जर असेल ना, तर पहिल्यांदा हे 4 ऋण लक्षात ठेवा. पहिलं ऋण आहे आई वडिलांचं. दुसरं ऋण आहे आपल्यावर समाजाचं. तिसरं ऋण आहे आपलं राष्ट्राचं. आणि चौथं ऋण आहे आपलं धर्माचं, आपल्या धर्माचं. ही 4 ऋण प्रत्येक पावलाला ज्याच्या डोक्यात असतात, त्याचं एकही पाऊल चुकीचं पडणार नाही. मी वाकडा वागलो तर माझ्या आई वडिलांना काय वाटेल? या आई वडिलांचं ऋण तुम्हाला मार्गावर ठेवतं. मी वाकडा वागलो तर समाज मला काय म्हणेल, हे समाजाचं ऋण तुम्हाला मार्गावर ठेवतं. मी वाकडा वागलो तर माझा धर्म याला मान्यता देईल का, हे समाजाचं आणि धर्माचं ऋण आपल्याला मार्गावर ठेवतं. आणि मी जे पाऊल टाकतोय ते माझ्या राष्ट्राच्या हिताचं आहे का माझ्या राष्ट्राचं नुकसान करणार आहे, हा विचार ज्यावेळी तुमच्या राष्ट्राच्या ऋणाचा डोक्यात येतो, त्यावेळेला तुमचं पाऊल कधीही देशविघातक किंवा देशाचं नुकसान करणारं पडणार नाही. आज माणूस म्हणून आपल्याला जर वागायचं असेल तर प्रत्येक लेकराला आपल्याला या 4 ऋणांची जाणीव करून दिली पाहिजे. मी लेकराला म्हणतोय, लेकरू म्हणजे वयानं लहान असलेलं नाही. ज्याला ज्ञान नाही ते लेकरू आहे, त्याचं वय 80 असलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ज्याला ज्ञान नाही याचं ते लेकरूच आहे. त्यामुळे त्या लेकरानं या 4 ऋणांचा विचार करून जगावा. त्यावेळेला हे शेंद पिकायला लागतं, हे शेंदाळ पिकतं. नाहीतर शेंदाळ अर्ध तुटून तसंच जळलं किंवा पुरलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याला कधीच परिपूर्णता मिळत नाही. एकतर ती जन्म घ्यावा लागेल,
वासनेच्या संग त्याला यावंच लागतं मागायला. तर पिकली शेंद कडूपण गेले, सप्ताहानं ही शेंदाड पिकवायची प्रक्रिया चालू असते. हे कर्मणूक नाही, हे मनोरंजन नाही, हा वेगळा खर्च नाही, किंवा हा गावंढळपणा किंवा भोळेपणा पण लक्षात ठेवा. हा शेंदाड रायपनिंग प्रोसेस आहे. रायपनिंग ही पिकवण्याची प्रोसिजर आहे. तर पिकली शेंद कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. तुकोबारांनी शब्द किती सुंदर उच्चार करावा. तैसे आमा केले पांडुरंगे. कारण हे शेंदाड दुसऱ्या कुणाच्यानं पिकत नाही. काही दुर्गुण आपल्या जीवनातले असे आहेत, तुम्हाला सांगतो, की जे माणसानं वैयक्तिक प्रयत्न करून कधीच जात नाही. त्याला कोणाची तरी कृपा हवी लागते, त्याच्याशिवाय ते तो दुर्गुण जात नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला. माणूस जेव्हा परमार्थिक होतो ना, परमार्थिक, धार्मिक होणं परमार्थिक होणं वेगळं आहे. धार्मिक होणं म्हणजे काय? माणूस धार्मिक आहे म्हणजे काय? त्याच्या गळ्यात माळा आहे, कपडाला गंध लावतो, रामकृष्ण हरी म्हणतो, तो धार्मिक नाही. धर्माला 4 पाय आहेत. कोणते 4 पाय? यज्ञ, तप, पवित्रता आणि दान. हे धर्माचे 4 पाय आहेत, लक्षात ठेवा. 4 युगामध्ये एक पाय गळत गेला. यज्ञाचा पाय गळाला. जे पहिलं युग होतं सतयुग, त्याचा यज्ञाचा पाय गळाला. सत्य होतं ते सत्य, तो सतयुग संपलं. नंतरचं द्वापार युग, त्याच्यामध्ये एक पाय गळाला. नंतरचं त्रेतायुग, त्याच्यामध्ये एक पाय गळाला. आणि आता चालू आहे ते कलियुग, त्यात एकच पाय उरला, तो म्हणजे दान. बाकीचे 3 पाय गळून गेले. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे धर्माचे 4 पाय भक्कम आहे, त्याला धार्मिक म्हणा, त्याला धार्मिक म्हणा. पण परमार्थिक माणसामध्ये 4 टप्पे असतात. त्यातला पहिला टप्पा जो असतो, तो टप्पा म्हणजे अंतर्मुख होणं. दुसरा टप्पा जो आहे, तो टप्पा म्हणजे अंतर्मुख झाल्यानंतर आपल्यातले दोष आणि विकार दिसणं. तिसरा टप्पा म्हणजे आपल्याला दिसलेल्या विकाराला दूर करण्याचा आपण प्रयत्न करणं. आणि चौथा टप्पा म्हणजे आपल्याच्यानं ते विकार दूर होत नसतील तर ज्यांच्या संगतीत जाऊन किंवा ज्यांच्या कृपेनं ते विकार जातील अशांच्या कृपा आशीर्वादाला पात्र होणं. हे 4 टप्पे आहेत. त्यामुळे पिकलिया शेंद कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. हे पांडुरंगच का करतो? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. मागचं पुण्य असल्याशिवाय देव आवडत नाही, मागचं पुण्य असल्याशिवाय देवाचं आवडत नाही, आणि मागचं पुण्य असल्याशिवाय इथं बसू वाटत नाही. हे लक्षात ठेवा. हे बळजबरीचं काम नाही, हे बळजबरीचं काम नाही. आवडे ज्या हरी अंतरापासून, आत्म पाहिजे ते. हे बाहेरचा दिखावा इथं टिकतच नाही, इथं तरतच नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं पिकलिया शेंद कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे. पांडुरंगाने आमच्यावर तशी कृपा केल्याशिवाय आमचे हे 3 गुण जात नाही. कुठला? एक हिरवटपणा, दुसरा निगरटपणा, आणि तिसरा कडवटपणा. काम, क्रोध, लोभ निमाले घाईची. ते कधी पांडुरंगाची कृपा झाल्याशिवाय ते होत नाही. तर त्यातला पहिला जो विकार आहे, सगळ्यात हिरवट विकार आहे, तो काम आहे. काम म्हणजे वासना. या जगामध्ये जगाचं सगळ्यात वाटोळ जर केलं असेल तर त्या वासनेने केलेलं आहे. आज तुमच्या माझ्या घरामध्ये टीव्हीच्या सिरियल चालू आहेत, त्यात वासनेशिवाय सिरियलच चालत नाही. त्यांचा TRP दाखवायचा असेल तर स्त्रियांना अर्ध्या तोकड्या कपड्यात दाखवल्याशिवाय सिरियल चालत नाही. तिथं लपडी दाखवल्याशिवाय सिरियल चालत जात नाही. तिथं प्रेम प्रकरण दाखवल्याशिवाय ते चालत नाही. आपण सगळं हे तांबड्या फडक्यात गुंडाळून ठेवलं आणि सगळं घर टीव्हीच्या पुढे बसलं. लक्षात ठेवा, हजारो वर्ष तपश्चर्या केली होती विश्वामित्राने. हजारो वर्ष तपश्चर्या केली होती आपल्यातला काम जावं. आणि मेनका आली, तिनं फक्त एक ठोंका लगवला. मेनकेने एक ठोंका चुनचुन वाजलं. 1000 वर्षाची तपश्चर्या भंग पावली आणि विश्वामित्र मेनकेच्या मागे गेला. समाजाचा संघ नाही, प्रपंचाचा संघ नाही, तरी सुद्धा 1000 वर्षाचं तप एक ठुमका जर घालवत असेल तर असं कोणतं तप केलं तुम्ही आम्ही? म्हणून आपण टीव्हीच्या सिरियलवर उघड्या तोकड्या ब्लेडची जाहिरात असली तरी त्यात स्त्री दाखवली जाते, आणि अंडरवेअर बनीची जाहिरात असली तरी त्यावर स्त्री
स्त्री दाखवली. तुमची लेकरं मोबाईल बघताय, युट्यूबवरती किंवा गुगलवरती किंवा जे काय सोशल मीडियावर पाहताय, तुम्ही समजू नका ती भजन आणि कीर्तनच बघताय. समजू नका, तुमच्यापासून हजारो मैल दूर गेलेले. एक लक्षात, हजारो मैल म्हणतो मी तुम्हाला. आम्ही काम करतो समाजासाठी, त्यामुळे आम्हाला याचा अनुभव आहे. अनुभव आहे आम्हाला. एकुलतं एक पोरगा आहे ना, आपल्याला जुनी म्हण आहे पाटील, जुनी म्हण आहे ती कोणती आहे? एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते, तिसरी विकून खाते. तुमच्याकडे आहे का? जनतेला तपासून बघावं. एक पिढी कमवते, दुसरी बसून खाते, तिसरी विकून खाते. त्यामुळे आपल्या लेकराला जीवनामध्ये गरज नाही निर्माण केली ना, तर आपल्या लेकराला आपण कमवलेलं विकायचं कितीला हे सुद्धा कळणार नाही. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी राजा 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये युगपुरुष ठरला. त्याचं एक कारण आहे. कारण आहे त्याचं. त्यांच्या आई वडिलांनी महाराज जिजाऊंनी शहाजीराजांनी जे केलं ते आम्ही नाही करत. काय केलं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये? त्यांच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनात गरज निर्माण केली. गरज ही प्रयत्नाची जननी आहे. लक्षात ठेवा. ज्या माणसाच्या जीवनामध्ये गरजच उरत नाही, तो प्रयत्न करतच नाही. आपला प्रवास उलटाच चालू आहे. आपण लेकरांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतोय, आपण गरज निर्माण नाही करत. महाराज जिजाऊंनी शिवाजीराजांनी गरज निर्माण केली. शहाजीराजांना जेव्हा कैदेत टाकलं होतं आदिलशहानं आणि फत्तेखान आला होता 5000ची फौज घेऊन, 1200 पोरं होती यांच्याजवळ परत. त्यामुळे महाराज जिजाऊ शिवाजीराजांना काय म्हणाले होते? नीट सांगा आपल्या पत्नीला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला आणि आपल्या मुलीला. पाया पडल्या त्यावेळेला शिवाजीराजे पाया पडले आणि फत्तेखानाला लढायला निघाले होते. त्यावेळेला मासाहेब बोलल्या होत्या, राजे तलवारीनं स्वराज्य राखा आणि बुद्धीनं आपला बाप सोडवा आणि नंतर माझ्या दर्शनाला या. काय नडलं होतं तिचं? काय नडलं होतं तिचं? सरदार पुत्र होता, जाकिरी होती पुण्याची. फत्तेखानाला तळ केला असता, स्वराज्य नाही, कपाळाला गंध, मंदिरावर कळस, दारात तुळस राहिली नसती. आपल्याला गरज निर्माण केली. मला हे सांगायचंय, आम्ही आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये गरज निर्माण करत नाही. त्याला ट्युशन आहे, त्याला जायला गाडी आहे, आल्यानंतर त्याला व्यवस्थित त्याचं सेपरेट त्याची रूम आहे अभ्यासाची. आज ऑनलाईन शाळा चालू आहे, त्या पोराला जेवढी पाहिजे तेवढी सुविधा आम्ही देतोय. एक लक्षात ठेवा, ज्याला पूर्णपणे गरजा पूर्ण करतात त्या व्यक्तीचे पाय पांगळे होतात. मला मूळ अभंगाकडे यायचे. काम क्रोध विभाग ठाई सर्व आनंदाची सुट्टी झाली. ज्यावेळी तरुण रक्ताला काम दिलं जात नाही, ज्यावेळी शक्तीला दिशा दिली जात नाही, त्यावेळेला शक्ती आणि बुद्धी ही त्या वयामध्ये फक्त कामाकडे वळते. आज जिजाबाई साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या या महाराष्ट्रामध्ये, सावित्रीबाई फुलेंच्या या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत एकही स्त्री सुरक्षित नाही. हे मान्य करावं लागतं. एकही नातं पवित्र राहिलं नाही. अत्याचार आणि बलात्कार करणारी माणसं जवळच्या नात्यातले ते विसरू नका. व्यासपीठ नाही हे मला सांगायचं कोण अत्याचार करतोय, मला ते शब्द उच्चारायचे नाहीत. पण मला आलेला एक अनुभव तुम्हाला सांगतो. माझी मुलगी पुण्यामध्ये एमपीसीचा अभ्यास करत होती आणि माझं पुण्याला वाघोलीला एक व्याख्यान होतं. 3 महिने मुलगी घरी आली नव्हती, त्यामुळे मुलीला मी म्हटलं माझं व्याख्यान 7 ते 9 आहे, बाळा तू घरी येशील का 4 दिवस, आईला पण तुझी आठवण येते. ती म्हणली या बाबा मी तुमच्या बरोबर येते. तोपर्यंत मी हॉस्टेलच्या रेक्टरच्या परमिशन वगैरे सगळं काढून ठेवते. त्यांनी मला 9 शाळेत देतो, पिकअप काढ न्यायला या. माझं व्याख्यान संपल्यानंतर 9:15 दरम्यान त्या ठिकाणी गेलो. तिथल्या रेक्टरनं सगळ्या सह्या वगैरे करून दिल्या. तर दक्षिण भारतामधली तिची एक मैत्रीण जी रूम पार्टनर होती, ती म्हणली काका मला पण तुमच्या घरी यायचंय. तर तिला म्हटलं तुझ्या आई वडिलांना फोन कर. मी तिच्या वडिलाशी बोललो, आईशी बोललो, मी माझ्या मुलीबरोबर तिला घरी घेऊन जातोय. तिनं रेक्टरची परवानगी घेतली, तिचे फॉर्मवर पालक म्हणून मी सह्या केल्या. साधारण एक 9:30 पावणे 10 मी पुण्यावरून निघालो. पुण्यावरून इंदापूरला येईपर्यंत साधारण 11ची वेळ झाली मला रात्रीची. इंदापूरहून बावड्याकडे जायला माझ्या गावाकडे तिथे एक बारामती चौक आहे. त्या चौकातून माझी गाडी वळाली. साधारण 11:15च्या आसपास वळाली. वळाल्यानंतर एक पडापुरीमध्ये म्हणून एक गाव लागतं. त्या गावाच्या अलीकडे एक निर्जन भाग आहे. त्या निर्जन भागामध्ये आमची गाडी आली. माझ्या गाडीमध्ये माझा ड्रायव्हर, मी, माझी मुलगी आणि तिची मैत्रीण अशी 4 लोक. गाडी ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला, त्या निर्जन भागात आली त्यावेळेला एक साधारण 40-42 वयाची एक स्त्री, 40-42 वयाची भर रस्त्यात मध्ये उभा राहिली होती. गाडी थांबवा असं तिनं हात केला.
मला जरा शंका आली, त्यामुळे मी ड्रायव्हर म्हणून गाडी थांबव. ड्रायव्हरनं गाडीचा ब्रेक मारला. ब्रेक मारले की ती माझ्या बाजूला झाली, गाडीकडे पडायला लागली. त्यावेळी त्या ड्रायव्हरनं माझ्या गाडीचा वेग वाढवला. गाडीचा वेग वाढवला की ती महिला मार्ग पडायला लागली. मी ड्रायव्हरला म्हणलं गाडी थांबव. अवसर म्हणलं निर्जन रस्ता आहे, कोणीतरी स्त्री उभा करून चोर दरोडेखोर असतील, लुटतील. नाही म्हणलं, मला त्याच्यातली वाटली नाही, ती स्त्री वेगळी वाटते, तू गाडी उभा कर. परत तो म्हणाला, सर विचार करा. म्हणला, आपण दोघं असतो तर भाग वेगळा, तुमची मुलगी बरोबर आहे, तरुण मुली बरोबर आहे, इथे ही रिस्क घेणं गैर आहे. नाही म्हणलं, मला वाटतंय तू उभा कर. आतून गाडी लॉक केली, गाडीची काच खाली घेतली, गाडी उभा केल्या ती महिला पळत आली. पळत आल्यानं तिनं हात जोडल्याने म्हणले, दादा मला आत घ्या, पहिल्यांदा मला आत घ्या. मुलीला दरवाजा उघडायला लावला. मी पटकन तिला आत घेतलं, काचवर केली, म्हणजे गाडी लगेच सुरू आहे. मी गाडी सुरू करायला सांगितली ड्रायव्हर तुला. 1-2 किलोमीटर गेली पण कुणीच कोणाला काही बोललं नाही. थोडं पुढे गेल्यानंतर तिला म्हणलं, ताई तुम्ही एवढ्या रात्री इथं कशा, तुमची गाडी, तुम्ही इथे एकट्या कशा? तर ती रडायला लागली आणि तिने सांगितलं, दादा काय सांगायचं, मी कराडची आहे आणि माझी बहीण इंदापूरमध्ये दिलेली आहे. त्या बहिणीला अटॅक आला. त्या अटॅक आल्यामुळं मी तिला कराडवरून बघायला आले. 9-9:15 दरम्यान ती शुद्धीवर आली. डॉक्टरने सांगितलं आता काही धोका नाही. पण आयसीयू मध्ये तिचा नवरा आणि ती सोडून दुसऱ्याला मुक्काम करायला जागा नाही. तिचं गाव बाहेर लांब दूर आहे. माझी दुसरी एक बहीण इथं वकील वसलेली आहे, इंदापूर पासून 12-13 किलोमीटर राहते. त्यावर तिच्याकडे मुक्काम करावा, सकाळ तिला पुन्हा भेटावं आणि आपल्या कराडला जावं म्हणून मी बारामती चौकात इंदापूरमध्ये आले. 9-9:15 आल्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत एकही एसटी आली नाही. काही जीप आणि ट्रक आले पण त्यात एकही स्त्री नव्हती. त्यामुळे मी माझं त्यात काय बसायचं धाडस झालं नाही. शेवटी 11 वाजता 3-4 दारुड्याची एक झुंड माझ्या भोवती फिरायला लागली. तर मला जरा भीती वाटली म्हणून मी जरा प्रयत्न करायला लागले, आता परत जाऊ का काय. तेवढ्यात एक 10वीच्या वयाचं, 8वी-9वी-10वीच्या वयाचं पोरगं, 14 वर्ष 12-13 वर्ष वय असेल, मोटरसायकलवर आलं होतं. त्या चौकात एक पेट्रोल पंप आहे. त्या पोराला मी थांबवलं, बाळा थांबरे म्हणले, माझ्या लेकराच्या वयाचा मुलगा आहे, बाळा थांबरे म्हणले. त्याला थांबवलं आणि थांबवल्यानंतर त्याला सांगितलं की तुझ्या गाडीत मला 12 किलोमीटर जायचे, 2 लिटर पेट्रोल टाकते, पण मला एसटी नाही, मला तिथपर्यंत नेऊन सोड, टाका म्हणला. त्यानं 2 लिटर पेट्रोल टाकून घेतलं. मी त्याच्या गाडीवर बसले, त्याच्या खिशात मोबाईल होता. निर्जन भागात आले की त्या मुलाने सांगितलं की जरा मला लघुशांतीला लगवीला मला थांबायची, गाडी उभा केली. त्यानं गाडी उभा केली, स्टँडवर लावली. त्यानं लगवीला जाण्याचा बहाणा केला. परत आला असा त्यानं मला झोंबायला सुरुवात केली. त्यांनी माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न सुरू केला. सत्य घटना सांगतो तुम्हाला, काम बोलायचं मला. प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर मी त्याला प्रतिकार केला, कारण तो माझ्या मुलाच्या वयाचा होता. तोपर्यंत 1-2 गाड्याला मी हात करायची, गाड्या अशा तुम्ही थांबवल्याशिवाय थांबायच्या. मी बाजूला झाली की गाडी निघून जायची. गाडी निघून गेली की हा मला झोंबायला लागायचा. शेवटी मी दगड उचलला. त्याला ज्यावेळी लक्षात आलं की आपल्याला ऐकत नाही, त्यावेळी त्यानं त्याच्या मित्रांना, 4 मित्रांना फोन केला इंदापूरच्या. आणि मी गाडीवर, माझ्या गाडी क्रॉस करून ती 4 लोक पोरं गाडीवर निघाले. मी पाहिली पण होती. 3 मुलं यायच्या, तुमची गाडी आली आणि तोपर्यंत मी गाडीत बसली आणि माझी इज्जत वाचली. तोपर्यंत ही चर्चा होईपर्यंत वकील वस्ती आली. मला एक सांगायचं माझ्या बांधवाला, जेवढी वकील वस्ती आली ते माझ्या गावा शेताचं गाव, तुझी बहीण कुठे सांगू मी सोडतो तिच्या दरवाजा त्या ओट्यापर्यंत मी गाडी नेली आणि तिला सांगितलं इथून पुढे असं एकटं घरी जाऊ नका ताई, कोणीतरी पुरुष बरोबर असं रात्रीच अजिबात फिरू नका, काळ वाईट आहे. ती 4 पावलं पुढे गेली आणि परत मागं फिरली. मागं फिरल्यावर म्हणजे दरवाजा उघडला. तिनं साष्टांग दंडवत माझ्या चरणावर घातला. माझी मुलगी मला ते प्रसंग पाहून म्हणाली, बाबा तुमच्या पोटी जन्माला आल्याचं आज मला सार्थक झाल्यासारखं वाटलं. मला मी काय केलं हे मला नाही सांगायचं माझ्या बांधवांनी. काम मला बोलायचं, काम. 40-42 वर्षाची महिला म्हणजे त्या मुलाच्या आईची महिला होती. त्या आईला अत्याचार करण्याची वृत्ती या मुलाच्या अंतःकरणात निर्माण झाली. हा रावण कोणी तयार केला मला हे सांगायचं. काम. तुमची माझी 8वी-9वीच्या पुढची जी लेकरं आहेत ना, ती कोणाकडेच पावित्र्यानं पाहत नाहीत, ह्याच्यावर विश्वास ठेवा. त्यांचे मोबाईल चेक करा, त्यांचे खिशे चेक करा, त्यांच्या वह्या चेक करा, त्यांच्या डायऱ्या चेक करा. हे विसरू नका माझ्या बांधवांनो. मी त्या महिलेला वाचवू शकलो. माझ्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, 4 धाम यात्रा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते समाधान लागतं, ते समाधान मला रात्री 12 वाजता त्या माझ्या बहिणीला वाचवल्यानंतर झाले. तो एक अनुभवलेला मुलगा माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही असं समजू नका. त्यामुळे काम हा जो विकार आहे, आज नाव घेत नाही कोणाची,
पण ज्यांच्या पुढे लाखोंची गर्दी जमत होती अशी माणसं बलात्काराच्या गुन्ह्याखाली तुरुंगात आहेत. मठामध्ये बलात्कार होतात, मंदिरात बलात्कार होऊ लागले, तीर्थक्षेत्रात बलात्कार होऊ लागले. कोणीही कुठलीही जागा सुरक्षित राहिली नाही. त्यामुळे हा जो काम आहे, काम तो मानवाच्या पातळीवर त्याला दूर करता येत नाही, त्याला संपवता येत नाही. काम जे वासना ना, वासना हराळीने लवाळ्यासारखं आहे. हराळी लवाळा माहिती आहे? किती मोठा दुष्काळ पडू द्या, पहिला पाऊस पडला की हराळी उगवतेच. आता एक नवीन औषध निघाले राऊंडअप. ते राऊंडअप मारलं ना, हराळी मुळासहित नष्ट होते. तसं वासना मारायला सुद्धा ग्रंथामध्ये एक राऊंडअप आहे. ते ग्रंथातलं जे राऊंडअप आहे ना, ते राऊंडअप आपल्याजवळ असलं तर वासना आपण आवरू शकतो, पण जाळू शकत नाही. लक्षात ठेवा. वासना जाळायची असेल तर संत चरणाला जे लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढवला. देव कधी आवडतो? ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासना निमाली समूळ जायची. नाही त्या विटाळ अखंड सोवळी, उपाधी वेगळा जाणीवेच्या. काय तुकोबारांनी वर्णन केले? मला सांगा बरं का, माझ्या वेळेचं भान नसते. मला थांबायला सांगा, इथं थांबा. वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोडी तयाशी फावली. त्यालाच आवडते हो. वासना निमाली समूळ जयाची. समूळ म्हटले थोडी शिल्लक आहे म्हणून नाही. त्यामुळे शेंदाळातला पहिला हिरवटपणा जायचा असेल तर आपल्या अंगातला हिरवटपणा कुठला आहे? वासना. आम्ही कामधेनू सेवा परिवाराचं काम करताना जिचा नवरा वारलाय तरुण वयामध्ये, तिला बहीण म्हणतो, तिची दिवाळीला ऑफिस करतोय, बाहेरच ना टीव्ही जोरात वगैरे. मी त्या कार्यक्रमामध्ये कधी कधी बोलतो, एखादीला ताई म्हणणं सोपं आहे दादा, बरं ताई म्हणणं सोपं आहे, पण भाऊ बनणं अवघड आहे. कळते का मी काय बोलतो? ताई म्हणणं सोपं आहे, पण भाऊ बनणं अवघड आहे. भाऊ बनणं. स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनीने हे 2 शब्द उच्चारल्यानंतर संपूर्ण जगाने उठून टाळ्या वाजवल्या. आज आपल्या गावामध्ये येणारा प्रत्येक वक्ता, प्रत्येक नेता कुठलाही असो, सुरुवात करताना माझ्या बंधू आणि भगिनीने म्हणतो, माणसं टाळ्या वाजवायचं सोडावं, कानावर सुद्धा घेत नाही. काय फरक आहे हो? स्वामी विवेकानंदांना टाळ्या वाजल्या आणि आज आम्हाला कानावर सुद्धा घेतलं जात नाही. याचं कारण काय? आम्ही बंधू आणि भगिनींनो म्हणतो, पण आम्ही भाऊ झालेलो नाही. स्वामी विवेकानंद वासना निमाली समूळ ज्याची, एक स्त्री त्याच्या ज्ञानावर भाळून. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेमध्ये म्हणाली होती की माझ्याशी तू लग्न करशील का? त्यावेळी स्वामी विवेकानंद म्हणले, माझ्याशी तुला लग्न का करायचंय? तर तिनं उत्तर दिलं होतं की मला तुझ्यासारखा दिव्य ज्ञानी पुत्र तुझ्याकडून प्राप्त होईल, म्हणून मला तुझ्याशी लग्न करायचंय. तुला पुत्राचीच अपेक्षा आहे ना, तर तू मलाच पुत्र मान ना, तू मलाच पुत्र मान. तू माझी आई होऊन पाया पडले. भाऊ वासना निमाली समूळ जयाची. देव पण शेंगाला पिकवायचं सोपं आहे का? शेंगाला पिकवायचं सोपं आहे. याचा पहिला हिरवटपणा जो जात नाही, घरच्या संस्काराला जात नाही, शाळेत जात नाही, कॉलेज, उलट तिथं वाढतोय. ते परवा टीव्हीवर ते इंडियन आयडॉल चालू होतं ना, त्याचं काही ती फायनलचं काय बघण्यात आलं माझ्या. त्या लेकरांच्या मनात नसताना सुद्धा या मीडियाने त्यांचं प्रेम प्रकरण असंच तयार करायला सुरुवात केली. त्यांचे आई वडील सांगतायत ती लेकर आहे. काय मला बोलायचं आहे आपल्याशी, की जगात तुम्हाला वासना जाळणार काहीच दिसणार नाही. एक संत साहित्य जर सोडलं, संत सोडले, तर वासना जाळायचं औषध जगात नाही. प्रत्येक ठिकाणी वासना भडकवली जाते. जाळणारी वस्तू आपण तांबड्या फडक्यात बांधून देवघरावर टाकून दिली. म्हातारी आई किंवा म्हातारा आजोबा वाचतोय, बाकीची टाळ्या सुद्धा वाजवत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे काम गेल्याशिवाय आपल्याचा हिरवटपणा जात नाही. काम, क्रोध त्याच्या पुढचा टप्पा आहे. प्रत्येकाला येतो. जोपर्यंत आपल्याला राग येतोय ना, तोपर्यंत आपण माणूस होऊ शकत नाही. कारण राग संपला की, माणसाला राग आला की माणूस विवेक सोडून देतो.
राग दोन प्रकारे नुकसान करतो. राग पहिलं नुकसान करतो जर तुम्हाला राग आला पुढचा माणूस तुमच्यापेक्षा बलवान असला, तुम्ही त्याच्यावर राग व्यक्त करू शकत नाही असं येतं उदाहरण येतं डोळ्यात. एखाद्या माणसानं गोड बोलून आपल्याकडून समजा 1 लाख रुपये उसने घेतले आणि तो माणूस आपल्याला पैसेच दे, पण ते अर्धावट पैलवान आहे, पुढारी आहे, त्याच्याकडे अनेक पद आहेत, समोर आला तरी आपल्याला त्याला राम करावंच लागतं. पण मनात काय असतं, तुझं कधी एकदा वाटलं होईल, कधी एकदा तुझी धडकलेली बातमी एक अशी वाट पाहतोय असं ज्या वेळेला वाटतं ना माणसाला, त्यावेळी समजायचं आपल्याला राग आलाय पण आपल्याला तो व्यक्त करता येत नाही. असं होतं कधी कधी. अव्यक्त राग जो ना आतल्या आत, तो सर्वात जास्त आपलं नुकसान करतो, पुढच्याच करत नाही. तो कोणतं नुकसान करतो? आपल्याला आतनं राग आला, पहिलं काय होतं, आपल्या मानसिक शांतीला तडा जातो, आपण अस्वस्थ होतो, पहिला फरक पडतो. दुसरा फरक असा पडतो, मानसिक स्वास्थ्य गेलं की आपला बीपी वाढतो, साखर वाढती, आपला हार्मोनल बॅलन्स जातो आणि मग आपणच खातच जातो. त्यामुळं अव्यक्त राग हा उलटीसारखा. उलटी एका मळमळ सुरू झाली की वकल्याशिवाय चैन पडत नाही. तसं ते राग कुठेतरी व्यक्त केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. पण राग व्यक्त करायला जर जागा असली तर लक्षात ठेवा, ज्यावेळी राग व्यक्त होतो ना त्यावेळेला आपल्या पहिला तडाखा बसतो विवेकाला. न व्यक्त झालेला राग तडाखा देतो शांतीला आणि व्यक्त झालेला राग देतो तडाखा विवेकाला. तर विवेक गेला की आपल्याला चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, बरोबर काय, चूक काय, पुढचा कोण आहे काही कळत नाही. आपण ताड बोलून जातो आणि त्याला दुखवून टाकतो. आणि रागाची वावटळ निघून गेल्यानंतर आपण जर स्वतःला तपासलं ना त्यावेळी कळतं की राग आल्यानंतर रागाच्या वावटळीनं आपल्या माणुसकीच्या घराची किती पडझड झालेली आहे. मग आपण त्याची डागडुगी करायचा प्रयत्न करतो. त्याचं चुकलं नव्हतं आपल्या लक्षात येतं, त्याची माफी मागायला जातो, बाबा रे माफ कर, बाबा रे माफ कर. त्यावेळेला ते माफ कर म्हणला, त्याला जरी माफ केलं तरी तुम्ही बोललेला शब्द तो विसरत नाही. त्यामुळे जे भंगलेलं नातं आहे ना ते फेविकॉल लावून जरी जोडलं ना तर ते अखंड दिसत नाही, त्याची चीर दिसतेच आणि राहतेच. हा व्यक्त झालेला रागाचा परिणाम आहे. त्यामुळं निबरटपणाच माणसाचा निबरटपणा. मी का रामराम करतो, त्यानं रामराम केल्याशिवाय मी रामराम घालणारच नाही. तो नाही पाया पडला मी काय झालं, हे निबरटपणा आहे. हो इथं कसं आहे, सप्ताह शेंदाळ पिकवायची प्रक्रिया आहे ना, इथं सगळी एकमेकाच्या पाया पडतात. हा निबरटपणा जाणार आहे ना. पाया माणूस कधी पडतोय, ज्यावेळी नम्र होतो त्यावेळेला. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. हेच शूरत्वाचे अंग, हरियाणीला श्रीरंग. त्यामुळं हे कसलं अंग आहे, शूरत्वाचं अंग आहे. आपण त्याला शूरत्व मानतच नाही. त्यामुळं निबरटपणा म्हणजे आपल्या जीवनातला क्रोध आहे, तो गेला पाहिजे. तुम्ही असं समजू नका की तो आपल्यासारख्यालाच जातो, आपल्यासारख्यालाच जातो. संत आणि ग्रंथ हेच तैसे आम्हा केले पांडुरंगी. म्हणजे पांडुरंग म्हणजे कोण आहे, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे देवच आहे, दुसरं तिसरं कोणी नाही. सन्मार्गवर्ती ना हा संत तदरूपेन विद्या विनय वृद्धये स एव वर्तती ती संत. हे कोण सांगतं, आद्यगुरु शंकराचार्य बोलतात संतांची व्याख्या. पण तुम्ही म्हणाल आमचा राग आम्ही आवरू शकतो, जातो, नाही जात. विश्वावरीत ज्ञानदेवांसारख्यांना सुद्धा राग आला. आद्यत्रय जननी देवाची राग आला. राग आल्यानंतर त्यांनी ताटीचा दरवाजा लावून गेला अलंकापुरीमध्ये. ताटीचा दरवाजा म्हणजे कुणाचं ताट, दरवाजा. मुक्ताबाईला दरवाजा उचलून ठेवता येत होता ना, ज्ञानदेवाला जाऊन समजावून सांगू शकत होत्या ना, पण मुक्ताबाईनं दरवाजाला हात लावला नाही. मुक्ताबाईनं ज्याला राग आलता ना त्याला दरवाजा उघडायला भाग पडला. जो दरवाजा उघडतो तो सेवक असतो आणि जो दरवाजा उघडायला लावतो तो अधिकारी असतो. लक्षात ठेवा. सकळांशी येते आहे अधिकार. इथं अधिकार लागतो, अधिकाराचं सांगते. मुक्ताबाई काय म्हणत तेवढंच लक्षात ठेवा. एक अभंग 10 ताटीचे, पण महत्वाचे काही त्यातले रागावर जे तेवढंच लक्षात ठेवा, बाकीचे लक्षात ठेवायची गरज नाही. ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारी. हात आपणा लागे त्याचा करू नये छेद. जीव दाताने चाविली कोणी 32 ताडली. थोर दुखावले मन पुढे उदंड शहाणे. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. मन मारुनी उन्मनी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय म्हटलं, ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारी. म्हणजे जगातलं जे जे भेटीचे भूत ते ते मानीचे भगवंत.
हा विचार आहे त्याच्या पाठ. जे जे भेटी जे भूत ते मागे भगवंत आम्हा वडील भूते सारे, म्हणजे सगळे आम्हाला वडील आहेत. हात आपला लागे त्याचा करू नये छेद, म्हणजे आपला हात आपल्याला लागला आपण हात तोडतो का? तोडू नये. जीव दाताने चाविली कोणी 32 ताडली. आपली जीभ आपल्या दाताने चावली तर कोणी? कबीर महाराजांचा फार एक चांगला दोहा आहे बघायचा. दंत कहे जीभ को हम 32 जन तू अकेली माय, एक बार चबा जाए तो फिर वापस न आए. काय म्हणले? दंत कहे जीभ को हम 32 जन तू अकेली माय, एक बार चबा जाओ तो वापस न आए. तर जीभ काय म्हणली? दात काय म्हणले? आम्ही 32 जण आहे, तुला एकदा चावाय सुरुवात केली तर तू पुन्हा फिरून माघारी येणार नाही. जीभ काय म्हणली माहितीये का दाताला? जीभ कहे दंत को तुम 32 जन हम अकेली माय, एक बार टेढ़ी चलो तो 32 के 32 गिर जाए. कळलं का? जीभ काय म्हणली दाताला? तुम्ही 32 जण आहे, मी एकटीच माय आहे, पण मी जर एकदा वाकडी चालली तर तुमच्या 32च्या 32ला खाली पाडायला भाग पडेल. माणसाला समजत नाही, माणसामध्ये कोणी राहत नाही, राहत नाहीत माणसामध्ये. दोघांची भांडणं चालली होती, एक म्हणला तुझ्या एका ठोक्यात मुस्काड फोडेल. काय म्हणला? एका ठोक्यात मुस्काड फोडेल. दुसरा काय म्हणला? तू काय मुस्काड फोडतो म्हणला? एक ठोका दिला ना तुझ्या 64 दात पाडेल. शेजारी एक माणूस चालला होता, ते थांबला, म्हणला काय म्हणला? एका ठोक्यात त्याचे 64 दात पाडले. अरे म्हणला माणसाला दात 32 असतात, तू 64 कसं काय म्हणला? 64 दात कुठं आहेत त्याला? मला माहित होतं म्हणला तू मध्ये पडशील, म्हणला तुझे सुद्धा त्यात धरलेत म्हणला. 32च्या 32 नाही 64 पाडले. कसं बोलावं, कुठं बोलावं? जीव दाताने चावली कोणी 32 काढली. कोणाला सांगतायत? कोण? मुक्ताबाई सांगतायत. कोणाला? विश्वमावली ज्ञानदेवांना, ज्ञानाचा ईश्वर ज्ञानेश्वरांना, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हा, असे जे तुकोबारांनी वर्णन केलं. त्या ज्ञानदेवांना राग आला. तुम्ही आम्ही काय चीज आहे? तुम्ही आम्ही काय चीज आहे? थोर दुखावलंय म्हण पुढे उदंड शहाणे. दुःखातून माणूस शहाणा होतो, लक्षात ठेवा. थोर दुखावले म्हण पुढे उदंड शहाणे. नाही काय वाचलं ना, नाही काय वाचलं जीवनामध्ये तर फक्त मुक्ताबाईचे 10 अभंग वाचा. आयुष्याला दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. 6 विकारापैकी एक राग जरी फक्त आला ना आपल्याला, एवढा एक जरी निबडटपणा आपल्याला गेला ना या शेंदडातला, तर त्या शेंदडाला सगळी उचलू घेतील. लक्षात ठेवा. हे शेंदाड सगळी फेकून का देत आहेत? त्यात हा निबडटपणा म्हणून फेकून देतात. लक्षात ठेवा. चले खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदिनाचे, मन मारुनी मनमनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा. राग माणसाला येतो कुठून? मनातून येतो. मग मुक्ताबाई ज्ञानदेवाला म्हणतात मन मारुनी. मन मारा येतं का? कशाने येतं? कशाने येतं? मुक्ताबाईच बोलतोय ना. कशाने येतं? दत्ताचार्य आपण म्हणतो ना, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, ते ध्यानाला जातं, नाम जपानं जातं, अखंड नामस्मरणानं जातं. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, नमश्चन्तश्च मद्भक्त्या नित्ययुक्ता उपासते. गीतेनं त्याला बाहेर दिलेली आहे. त्यामुळं मन मारायचं असेल तर अखंड साधनेत असावं लागतं, ध्यानात असावं लागतं, नामस्मरणात असावं लागतं. आमचे काटकर चालतं, पायी चालतात. काय होतं? काय होतं यांना? कोणती शक्ती चालवते मला सांगा? भर उन्हाळ्याचे दिवस असतात, एप्रिल मार्च एप्रिलचा काळ असतो. 10 पावलं चाललं तर तांब्यावर पाणी प्यावं लागतं. तरी ही माणसं चालतात. का चालतात? ही माये नाही, काटी माय. ही मन शिल्लकच ठेवत नाही. आता हे मोबाईल निघाले म्हणून बरं का, ज्यावेळी मोबाईल नव्हते त्यावेळेला तुम्ही तुमचं गाव सोडलं तर परत येईपर्यंत घरचं काय आठवत होतं गाव? रानात खळ पडलेलं असताना सुद्धा हलकी वाजली की ती तिथंच ठेवून निघणारी काटकर आहेत आमची. काय प्रकार हा? काय प्रकार आहेत? मन मारुनी उन्मनी करा. मन मारते ती माणस. त्या काळात हे शेंगाला पिकत असते. मन मारुनी उन्मनी करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, हे होत असतं. हे सगळं जरी विसरलं तर एक दुसऱ्या अभंगातली त्यांची एक ओळ सांगतो मुक्ताबाईची. जीवनामध्ये जेवढं जेवढं काय तुम्ही जोडलंय ना, चांगुलपण, माणसं, धन, जे जे काय जोडलंय चांगलं, एक वेळ राग आला ना तर ते सगळं वाया जातं. मुक्ताबाई म्हणतात
वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग वाया गेला. जीवनात जेवढं मिळवलंय तेवढं सगळंच्या सगळं एक वेळ राग आला तरी वाया जातं. त्यामुळे काम, क्रोध, लोभ म्हणजे स्वार्थ. स्वार्थाशिवाय लोभ होत नाही आणि स्वार्थाशिवाय परमार्थ होत नाही, प्रपंच होत नाही. परमार्थ करायचा असेल तर स्वार्थ सोडावा लागतो. आपल्याला स्वार्थ सुटत नाही. कशाला मानायचं स्वार्थ? कशाला मानायचं स्वार्थ? जे जे आपल्याला हवंसं वाटतं ते हवं वाटण्याची जी इच्छा आहे त्याला स्वार्थ म्हणतात. आशा, अपेक्षा ही स्वार्थाची जननी आहे. तुका म्हणे आम्ही देवावनी बळी, झालोही निराळी ठेवून आशा. जीवनात फक्त आशा सोडली म्हणजे स्वार्थ सोडला तर आपण देवापेक्षा बळी आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशापाश निवारून विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. धन स्वार्थ. मग काय करायचं? स्वार्थ सोडायचं म्हणजे काय करायचं? परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? तुम्ही कुठलंही काम करा, त्याला इथे येऊन भजनच करावं असं नाही, त्याला पंढरपूरची वारी करावं असं नाही. तुम्ही जे करताय ना त्यातला फक्त स्वार्थ बाजूला काढा, तो परमार्थच होतो. पटतंय मी काय बोलतो? त्यातला फक्त स्वार्थ बाजूला काढा, तो परमार्थच होतो का? संत सावता बाबा किती वेळा पंढरपूरला गेले आरामचे? ते 7 वर्षाचे होते ना सावता बाबा, 7 वर्षाचे. त्यावेळी सगळं काम सोडून भजन करायला लागले, विठ्ठल 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 करायला लागले. तर त्यांचे वडील जे होते ना परशु बाबा, त्यांनी एक शब्द उच्चारला होता. ते काय म्हणाले माहितीये का परशु बाबा? बाबा रे, कर्म सोडून धर्म घडत नाही. काय वाक्य होतं? किती साधं वाक्य शेतकऱ्याचे. कर्म सोडून धर्म घडत नाही. विष्णू ज्ञानदेव काय म्हणतात? कर्मे इशू भजावा. याचा अर्थ काय? तुम्ही जे काम करताय ते काम सोडून तुम्हाला धर्म घडणार नाही. मग तुम्ही जनावर राखा, गुरं राखा, तुम्ही रानात नांगर हाणा, तुम्ही पाळी घाला, तुम्ही पेरणी करा, तुम्ही कापणी करा, काढणी करा, स्वयंपाक करा, काय जे वाटेल ते गावाच्या लाड्या लाबाड्या सोडून जे जे काय करायचं असेल ते काही करा. त्याचा फक्त स्वार्थ बाजूला काढा, तुमचा परमार्थच होतो. तुम्ही चोरी करा, त्याच्यापेक्षा पुढचं बोलतो काय? तुम्ही चोरी करा, फक्त त्यातला स्वार्थ बाजूला काढा. कुठून आणला महाराज म्हणाला असं कसं काय सांगायला? चोरीचा स्वार्थ काढला तरी तो सुद्धा परमार्थ झाला आहे. कबीराचा मुलगा कमालनं चोरी केली किराणा दुकानात, त्याला चोरी म्हणाल? त्यातला फसावर गेला त्याच्यासाठी तो त्यातला स्वार्थ बाजूला काढला, चोरी सुद्धा परमार्थ ठरला. अजून एकाची चोरी सांगू तुम्हाला, तुमच्या माहितीतली, ज्याचा परमार्थ झाला. छत्रपती शिवाजीराजांनी राजगड पासून 400 किलोमीटर अंतरावर दूर असलेली सुरत एकदा नाही 2दा लुटली. किती वेळा लुटली? 2दा. लुटच आहे ना, डायरेक्ट डाका आहे तो. दिवसा ढवळ्या दरोडा आहे. दरोडा घातला शिवाजीराजांनी. आणि शिवाजीराजांचा तो स्वार्थ नाही घडला, तो परमार्थ घडला. का? कारण त्यातल्या बरोबर गेलेल्या 8,000 मवळ्यांनी आणि छत्रपती शिवाजीराजांनी 1 ग्रॅमचा मणी सुद्धा त्या चोरीतला आपल्या खिशात टाकला नाही. त्यामुळं सुरत लुटलेल्या चोरीचा सुद्धा भाग जीवनामध्ये परमार्थ घडला. त्यामुळे कोणतंही काम करा, त्यातला फक्त स्वार्थ बाजूला काढा, तो परमार्थच होतो. मग स्वार्थ निघतो कशाने? स्वार्थ निघतो वैराग्याने. वैराग्य येतं कशाने? वैराग्य येतं त्यागाने. त्याग मिळतो कशाने? त्याग कळतो कशाने? त्याग कळतो विवेकाने. आणि विवेक अंतर्गत निर्माण होतो कशाने? सत्संगतीनं. म्हणून सांगताय, लक्षात ठेवा, सतची संगत, संतांची संगत केली की आपल्या अंतःकरणात विवेक जागा होतो. विवेक झाल्यानंतर आपल्याला त्याग सुटतो. त्याग सुचल्यानंतर वैराग्य येतं आणि वैराग्याच्या पोटी आपला स्वार्थ सुटतो. तोपर्यंत आपला स्वार्थ सुटत नाही. आपण मरतो. भातुलीत माणसं मरते ना? कशी मरते माणसं? मरते म्हणजे कशी मरते? कशी मरते? भातुलीत श्वास थांबतो, नाडी थांबते, हृदय थांबतं, त्याला मेलं म्हणतो आपण. तसं आमच्याकडे तशीच मरते माणसं, त्याला आपण मेलं म्हणतो. स्वार्थ असला आणि स्वार्थ नसला तर काय फरक पडतो बघा. संत आहेत ना, संत. आता मारुती महाराजांचं उदाहरण घ्या. देह भातगडीतच ठेवायचा. आपण काय म्हणतो? देह भातगडीतच ठेवायचा होता. सामान्य भूमीने लक्षात ठेवा माझ्या बांधवांना. संत देह सोडतात. संत देह सोडतात, आपण प्राण सोडतो. कळते का मी काय?
आपण प्राणाला सोडतो आणि देहात अडकतो. संत देहाला सोडतात, आपण प्राणाला सोडतो. म्हणून तिसऱ्या दिवशी सोपात किती जरी वस्तू ठेवल्या, पक्षी खाली येत नाही. स्वार्थ सोडायचा असेल तर देहाचा संबंध सोडावा लागतो. असो ऐसा खोटे आठवायची नाही, देहीची विदेही भोगू दशा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असे. जीवनात सुख हे सोडल्याशिवाय येत नाही, आणि हे मेल्यावर सोडावंच लागतं. हे मरायच्या आधी सोडता आलं पाहिजे, कळतंय? हे मरायच्या आधी सोडायला जमलं पाहिजे. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात. हे मरायच्या आधी ज्याला सोडता आलं त्याला मुक्ती म्हणतात. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. या मुक्ती म्हणजे मेल्यानंतर मिळवायची गोष्ट नाही, मुक्ती म्हणजे जिवंतपणी अनुभवायची गोष्ट आहे. त्यामुळं काम क्रोध लोभ हे तिन्ही विकार आहेत ना, ते तिन्ही विकार जोपर्यंत देहाची ममता सोडत नाही, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. त्याला घर सोडायची गरज नाही, तो वयाची संबंध नाही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणो नये साधू, जगी विटंबना बाधो. मुक्ताबाई साधूची व्याख्या करतात. त्यामुळे काम क्रोध लोभ तुमचे निघून गेले की 100% देहाचे महत्व सोडल्याशिवाय ते जात नाहीत. निमाले ठाई सर्व आनंदाची सृष्टी झाली. या तिन्हीला सोडल्याशिवाय शेंगाड पिकत नाही, आणि आपल्या जीवनात आनंद निर्माण होत नाही, आणि झालेला आपल्याला टिकत नाही. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. ही सत्याची सर्वोच्च फलश्रुती आहे, ही परमार्थाची परिपूर्णता आहे, आणि ही मानवाची पूर्ण अवस्था आहे. मी जीव आहे असं जोपर्यंत वाटते तोपर्यंत प्रपंच आहे. मी देव आहे असं ज्या क्षणाला वाटतं त्या क्षणाला तुम्ही ठामपणे म्हणायला हरकत नाही. मरण माझे मरून गेले, मज केले ठाव फुसले बूड पुसले, ओस ओसले देहभाव, आला होता गेला पूर तरीला धीर जीवनी, तुका म्हणे बुनादीचे केले साचे उजवले. स्पष्ट भाषेत बोलतो. देव सांगायची गोष्ट आहे का? देव ऐकायची गोष्ट आहे? देव पाहण्याची गोष्ट आहे? देव बोलण्याची गोष्ट आहे? देव लिहिण्याची गोष्ट आहे? काहीच नाही. देव कशाची गोष्ट आहे? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळ असे पापनाशी दर्शने. शेवटच्या 5-10 मिनिटात नीट ऐका, सगळं चिंतन माझं विषय. ऐसा ज्याचा अनुभव, देव अनुभवण्याची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही किती वर्ष वाऱ्या केल्या, तुम्ही किती वर्ष जप करताय, तुम्ही किती वर्ष सप्ता करताय, याला साधनेच्या दृष्टीने महत्व नाही. महत्व कशाला आहे? देवाची द्वारी उभा क्षणाभरी. हा क्षण कोणता आहे आणि ते दार कोणता आहे? तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. या दारात आपण किती वेळ उभा आहे त्यांना ती प्राप्ती आहे, लक्षात ठेवा. त्यांना ती प्राप्ती आहे. देव अनुभवायचा ना आपल्याला, तर लक्षात ठेवा हे जिवंत काय यात तो आहे म्हणून. या गीता सांगते राम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देह वाचरिता प्राणापान समायुक्त पचमेन्नम चतुर्विधम. आहे ना, सांगितलं ना गीतेत, सांगितलं ना सर्वस्यच्या भूती सन्निविष्टो, सांगितलं ना देवाने. तो यात आहे म्हणून, तो यात आहे म्हणून आपण जिवंत आहे, लक्षात ठेवा. मग त्याला आतल्याला अनुभवायचा आहे. कधी कसा अनुभवणार? आपल्याला देव जर अनुभवाला आला तरच देव आपल्याला मानला जाईल, तरच आपल्याला जाणला जाईल. आता मला सोप्या भाषेत सांगा, देवावर आपलं प्रेम आहे का देवाबद्दल भीती आहे? आपण देवाला घाबरतो का आपण देवावर प्रेम करतो? खरं सांगा, खरं सांगा. आईबाप पाय पडतात म्हणून मी पाय पडतोय, गाव पाय पडतोय म्हणून मी पाय पडतोय, अशी माणसं 90% असतात. त्याला अनुभव नाही, त्याला माहिती नाही, सगळे करतात, आपण करायचं. पण काठीची शक्ती मला अनुभवायला आली असं ज्याला वाटलं, तो माणूस काठीसाठी वेडा झाला. वेडा झाला माझा रामभाऊ, वेडा झाला फक्त भातगडीसाठी नाही, वेडा झाला काठीसाठी. त्याला प्रपंच नव्हता,
का मी काय माहित, मला काय वाटलं, मला का आम्ही वेळ झालोय, ऐसा ज्याचा आम्हाला अनुभव आहे. तुम्हाला किती मला माहिती नाही, मला काय तुम्हाला चेक करायला नाही. आम्हाला अनुभव आहे, काठी आल्यानंतर लक्ष्मी थयथया नाचायला लागते हे आम्ही अनुभवतो. काठीची हलकी आणि शिंग वाजलं तर देव नाचत येतो, असं आमचं अंग नसतं. अंग विसरू नका. ऐसा ज्याचा अनुभव, ही अनुभवण्याची गोष्ट आहे, मिरवण्याची गोष्ट नाही. ही माणसं, काठीवर आलेली माणसं, वयानी आप्पा दादा, ही सगळी माणसं, मात्र ज्यांचे मी पाया पूर्ण आमचे गोविंदराव असतील, ही सगळीच माणसं जी तुम्हाला सगळ्याची नाव घेत नाही. काठीवर कुठलं वारं अंगात घुसतं, कुठलं वारं अंगात घुसतं. आमचे मोरे ताते असतील, आमचे गडादाजी असतील, आमचे वरवटे मामा असतील, डोळे भरतात अजून सुद्धा. नाव पुढाला तर त्यांची मूर्ती आमच्या डोळ्यासमोर येते. काय पाहिलं या लोकांमध्ये आम्ही, काय पाहिलं तात्यांमध्ये आम्ही. ऐसा ज्याचा अनुभव, हे आमच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. माझ्या बांधवांना मी तुम्हाला काय अनुभव बोलता सांगता नाही येत तुम्हाला. काठी काय आहे नाही सांगता येणार आम्हाला. आमच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत आमच्या. आमचं हृदय अडकलं यात. आज सांगतो, आज रामभाऊ देहानं गेलाय. काठी जेवढं परत येते ना, रामभाऊचा आत्मा तुमच्या बरोबर उड्या मारत असणार आहे, लक्षात ठेवा. काठीच्या प्रस्थानाला रामभाऊ इथून तुमच्या बरोबर चालत असणार आहे. ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे. देवानुभवाची गोष्ट आहे. आठवं नाठवं गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पाणी. ते नाटक नाही चालत माझ्या बांधवांना, नाही चालत इथं नाटक. इथं तुम्हाला हृदयच द्यावं लागते, विकत नाही घेता येत. नाही खरचली कवडी तमडी, नाही वेचला दान. जन्मभरीच्या श्वासात इतके वेचिले हरिनाम. आठवण नाटवं गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. यानं तुकोबराय आपल्याला या ठिकाणी गॅरंटी देतात, गॅरंटी की तुम्हाला देव होता येत. झाला स्वयमेव पांडुरंग. लक्षात ठेवा, स्वयमेव पांडुरंग मला होता येत याची गॅरंटी तुकोबराय या अभंगाची मेक आहे. या अभंगाचं सर्वोच्च चरण हे लक्षात ठेवा. सत्याचं फलित, परमार्थाचं फलित, वारीचं फलित, तुमच्या शिखर शिंगणापूरच्या वारीचं फलित काय आहे? जीव शैव ऐक्य आहे, ऐक्य. काठीचं बोर्ड सोडल्यानंतर तुम्हाला 4 पावलं चालता येत नाही. 50-50 किलोमीटर तुम्हाला ऊर्जा कुठून येते? ही शक्ती माया आहे तुमच्या अंगात येणार आहे. लक्षात ठेवा. काठीची हलकी शक्तीचं प्रतीक आहे. वीणा आणि मृदंग हे भक्तीचं प्रतीक आहे. पांडुरंगाच्या दारात कोणी हलकी नाही वाजवत, लक्षात ठेवा. पांडुरंगाच्या दरबारामध्ये मृदंग वाजतो, पण काठीच्या पुढं हलकी वाजते. शंकराच्या पुढं डमरू. मला वेळ कमी आहे माझ्या बांधवांनो, या सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला बोलून, पण फक्त हलकीचा मुद्दा सांगतो. काठीच्या पुढं हलकी वाजते. हलकी रणवाद्य, रणवाद्य, हलकी ढोल शिंग हे रणवाद्य आहेत. इथं शांती नाही, इथं शौर्य आहे, शौर्य पराक्रम आहे. छत्रपती शिवाजीराजांच्या प्रत्येक लढाईमध्ये हलकी आणि शिंग वाजलं जायचं. हलकी लावून लढाई असायची, त्यामुळे तालमी फडाच्या कुस्त्याच्या फडावर हलकी आहे, शौर्य आहे. तुम्ही कुठलाही खेळ असू द्या, तिथं हलकी आहे, ढोल आहे, ही रणवाद्य आहेत. मग तुमचं रणवाद्य काठीच्या पुढं का? आम्ही कधी विचार केलाय? रणवाद्य काठीच्या पुढं का नाही? मृदंग काठीच्या पुढं वाजवलाय कधी? मला माहिती नाही, मी तर पाहिला नाही. ना गावात वाजतो ना रस्त्याने वाजतो. नाही वाजत का? का नाही वाजत? काठी शौर्याचं, शक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे ती अंगात यायची असेल, तिचा अनुभव घ्यायचा असेल, झाला स्वयंमेव पांडुरंग, शक्ती रूप व्हायचं असेल तर तुम्हाला तिचंच वाद्य वाजवावं लागतं, लक्षात ठेवा. त्यामुळे शौर्य प्रगट होतं. आणि 80-80 वर्षाची वयाची झालेली माणसं तरण्या बांड पोरासारखी उड्या मारत चालतात. हे काठीचं अंगात येणं, लक्षात ठेवा.
बाहेर विश्वमौली ज्ञानदेव बोलतात ज्ञानदेवामध्ये सावळी अध्याय, बाहेर युक्तीची मुद्रा पडे तेव्हा आत आत सुख वाढे, तेथं सहजची योग घडे ना अभ्यासिता. कोणतं वाचन नाही, कोणतं चिंतन नाही, नामस्मरण नाही, पूजा नाही, देवपूजा नाही, काय नाही, पण बाहेर युक्तीची मुद्रा पडे, काटकर म्हणून शिक्का पडला तेव्हा आत आत सुख वाढे, तिथं सहजची योग घडे. योग म्हणजे ती शक्ती जोडली जाते आणि तुम्ही वारी करता. भर उन्हाळ्यात कुठली सरकारी सुविधा नसताना तुमच्याच्यानं ते होतं. ते हेच आहे, आठव नाठव गेले भावा भाव. तिकडे पांडुरंग आहे, इकडे महादेव आहे. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. सांगितलं तुकोबारायांनी. त्यामुळे ती पांडुरंगाच्या डोक्यावर पण आहे ना शिवलिंग. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अभंग तुम्हालाच बसतो. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. अहो तिकडं मोबाईल नव्हता त्यावेळेला, इकडं काय घडलं तरी माणसं येत नव्हती. आता मोबाईलनं घोटाळा केलाय, ते भक्तीच्या मध्ये येते. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, मोटर चालू केली का, पाणी धरलं का, हे सगळं घडतंय. त्यामुळे आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य याच नावे, म्हणजे संसारी जन्मीचे याच लागे. याच्यासाठी संसारात जन्मावं लागतं. आणि हे ज्याला कळतं मी कशासाठी जन्माला आलो, हे ज्याला कळतं त्याच ते भाग्य आहे की त्याच्या जीवनामध्ये हे शेंगाळ पिकलं जातं. जाता जाता एक विनंती करतो, काठीचं महत्व बोलत असताना एक वाक्य बोलून गेलो. तुमची काठीवरती प्रेम आहे, काठीचा तुम्हाला प्रेम आहे. देवाला प्रेम आवडतं. भीती वाटली तर देव आपल्यापासून दूर जातो. देवाला प्रीती आवडते, देवाला भीती आवडत नाही. आपण बरीचशी देव भीतीपोटी करतो, बरेचसे देव भीतीपोटी करतो. माझ्या अनुभवातलं एक उदाहरण सांगतो. एका ठिकाणी मी वेटरनरी डॉक्टर आहे, जनावर डॉक्टर आहे, व्हिजिटला गेलो होतो. एक गाय अडवली होती, त्या माणसाला 2 बायका होत्या. तेव्हा ती गाय रिकामी करायला मी तिथला डॉक्टर अपदत होता, मला सांगितलं डॉक्टर निघालाय, तुम्ही याने सिजर करून काढा. मी गेलो आणि पाहिलं, बिना सिजरचा निघू शकेल असं मला वाटलं. त्यावेळी मी हात घातला आणि एक अर्धा पाऊण तास प्रयत्न केला आणि त्या वासराला थोडंफार मार्गावर आणलं. बराच वेळ प्रयत्न करतोय निघाला म्हणून त्याची थोरली बायको आली, गाईला हळदी कुंकू लावून निघून गेली. मला वाटलं गायची पूजा केली असेल. पुन्हा थोडा वेळ मी प्रयत्न केला, त्या वासराची 2 खोरं, त्याचं डोकं थोडा वेळ बाहेर काढलं. आता ओढलं की सहज बाहेर येईल अशा त्या पद्धतीने ते त्या मार्गावर आणलं. त्याची दुसरी बायको आली, बाहेर एक पाणी तापवायची चूल होती, त्या चुलीत राख होती. त्या राखेमध्ये तिनं हात घातला, असा राख हाताला लावली. मी तिच्याकडे बघायला म्हणून काय करते कोणास. तिनं गायला एक पट्टा वाढला, प्रदक्षिणा घातली, मागं आली, त्या वासराला एक पट्टा वाढला, पुन्हा राखेत हात घातला. काय करते मला कळणार, मला पण एक पट्टा वाढला. मला लक्षात दिलं तर असं तिची भावनाची पूजा केली गेली. बाहेर जातं ते काढलं बाहेर काढल्यानंतर मी आपलं अंग वगैरे रक्ताना भरलेलं सगळं धरलं, कपडे बस अंगावर चढवली. आणि तो जो माणूस होता शेतकरी, त्यानं दूध आणलं गरम करून मला ते दिलं. मी दूध घ्यायला लागलो आणि दूध घेत असताना मी त्याला म्हटलं, बरं का मामा, पांडुरंगाची कृपा आहे बरं तुमच्यावर, पांडुरंगाची कृपा आहे. सिजर करायला मला बोलवलं, पण सिजर शिवाय काय तुमची रिकामी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली, तुमच्यावर कृपा आहे. तेवढं थोरली बायको, डॉक्टर गाय काय तुम्ही रिकामी केली काय? अगं मावशी म्हटलं, सगळं अंग सुचले माझं, ते ओढून ओढून कोणी रिकामी केली? मीच केली. नाही म्हणली, तुम्ही बघितलं का म्हणले, मी हळदी कुंकू लावून गेली. म्हणलं हो, पूजा केलेली बघितली होती. म्हणली मी गावातल्या लक्ष्मीला बोकड बुडली त्यावेळेला गाय रिकामी झाली. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या ही पट्टा उडलेली उठली ताट देशील म्हणजे आवा का गाय तुम्ही पूजा केल्यावर रिकामी झाली नव्हती. तुम्ही पूजा करून तास झालं डॉक्टर आपदत होता तरी निघाले नव्हतं. मी ज्यावेळेला भांडगावच्या मसोबाला बोकड बोलली तवारी माझ्या पोटात गोळा झाला म्हणून मला बी पट्टा वाढलाय की काय देवा सोडती काय मला पुन्हा तेव्हा काय रिकामी झाली. मी त्या माणसाला म्हणलं लक्ष्मीचं बोकड 30,000, मसोबाचं बोकड 30,000, 60,000 जर एका डिलिव्हरीला जात असतील तर गैर नाही म्हणलं दुसरी. मला एकच सांगायचं, त्यांना हसू नका तुम्ही. त्या दोघींना एक प्रश्न विचारला, तू बोकड बोलली ना, तू पण बोलली ना? म्हणलं हो बोलली. मग मला एक सांग म्हणलं, लक्ष्मी आईने येऊन गैर रिकामी करावी कामाला लावली काय का बोकडा तू लक्ष्मी आई? तिला म्हणलं मसोबाने येऊन बोकड रिकामं करावं का? माझ्या अंगात मसोबा यावा मी रिकामं करावं. मी एका बोकडा तू मसोबा कामाला लावला काय?
हा प्रश्न आहे खरा. तिचं सोडा, आपण देवाच्या पाया पडतो, देवा सुखात ठेव, अरे तू पाप करायचा, देव कामाला लावतो का तेवढ्या एका ह्याच्यात? तुम्ही काठीला नवस बोलता, अरे श्रद्धेनं व्हा ना, तुम्हाला काय व्हायचंय की, पण तू माझं एवढं काम कर, मग मी तुला येईन. कामाला लावतो काय काठीला? काठीला कामाला लावतो आम्ही? श्रद्धेनं तुला दान करायचं की त्या पार्वती मातेच्याला दान कर ना, पण काम नको ना सांगू, काम नको ना सांगू. आम्ही भीतीपुटी करतोय, हे भीतीचा देव नाही. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा दासांची, म्हणून हिंडे मागे मागे घरटी जागे घालीत असे. देवाला काय आवडतं हे सांगितलं ना देवाला. त्यामुळे देवाला जे आवडतंय ते देवाला अर्पण करावं, तरच शेंदळ पिकल्याचं खरं सार्थक होईल. त्यामुळं पिकली असेल कडपण गेले, तैसे आम्हा केले पांडवले. क्राम क्रोध लोभ निमाले ठाईची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य याच नावे म्हणजे, संसारी जन्मी जे याच लागी. यासाठी आम्हाला जन्म आहे, मृत्यूपूर्वी आपण देव व्हावं, ही तुकोबारायांची इच्छा आहे. ही तुकोबारायांची इच्छा आहे. कर्मधर्मे तुम्ही असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. कर्मधर्मे या दोन गोष्टी विसरू नका. आपलं कर्म आणि आपला धर्म आपल्याला देव बनण्याची ताकद सांभाळून आहे. फक्त आपण त्याच्याकडे पाठ फिरवली, आपण त्याच्याकडे वळलं पाहिजे. याच्यासाठी आपण गावात सप्ताह करतो, याच्यासाठी आपल्या काठीची वारी आहे. त्या वारीची अखंड परंपरा शेकडो वर्ष जशी चालू आहे, तशी पुढच्या पिढीला सुद्धा आपल्या शौर्याच्या, आपल्या पराक्रमाच्या, आपल्या पूर्वजांच्या, आपल्या काटकरांच्या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत आपल्या पिढीनं दिल्या पाहिजेत. आणि पुढच्या पिढीनं संस्कृतीच्या आणि संस्काराच्या रूपानं त्या जतन केल्या पाहिजेत. याच्यासाठी मी बावड्या म्हणून तुम्हाला विनंती करायला लागलो. मला यातलं काहीही येत नाही. मी कुठल्या फळावर जाऊन अभ्यास केलेला नाही. मी कुठल्या कीर्तनाच्या प्रवचनाच्या शाळेत गेलेलो नाही. तुमची सर्वांची कृपा झाली, तुमची पावलं लागली, तुमची चरण धूळ मस्तकाला लागली आणि मस्तकातले विकार आपोआप निघून गेले. मस्तकामध्ये जे काही चांगलं काठीमातेनं भरलं, सद्गुरूंनी तुम्ही भरलं, ते मी सेवितो हा रस वाटितो आणि का ते वाटण्यासाठी आज पूर्ण आनंदानं, सुखानं या मातेला शरण गेल्यानंतर जीवनाचा पुरेपूर आनंद लुटतोय. पूर्ण अवस्थेच्या वाटेकडे वाटचाल करतोय. तुम्हा सर्वांची कृपा अशीच असू द्या. मी आज या ठिकाणी येण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे की आपण श्रद्धांजली जी वाहत असतो, ती वाहत असताना आपण जागेवर उठून उभा राहत होतो इतर ठिकाणी. आज आपण हात वर करून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल साईला गजर करू आणि मग माझ्या सेवेला पूर्ण विराम देतोय. काठीचा निस्सीम भक्त, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा, प्रत्येकावर जीव लावणारा असा आमचा रामभाऊ वाघमोडे हा भक्त आपला करुणानं गेला. तसंच नुकतंच अविनाश बापूजी आपले काटकर आहेत, त्यांच्या धर्मपत्नी गेल्या. काटी गावातील कोणी करोनाच्या त्या विळख्यातून गेलेले असतील, या सर्वांच्या प्रती हे सर्व काटकर आतापर्यंत, काटे तात्या असतील, गणादाजी असतील, वळवटे मामा असतील, सूर्याजी दादा असतील, पका आबा असतील, यांना श्रद्धांजली आपण त्या ठिकाणी काही लोकांना वाहू शकलो. पण परमार्थिक दृष्ट्या आज काटकर म्हणून आपण पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा गजर सर्वांनी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण करून परत सेवेला पूर्णविराम करू. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करा श्रद्धांजली वाहण्यासाठी. माझ्याबरोबर सर्वांनी मोठा म्हणा, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, संत शिरोमणी मारुती महाराज की जय, पवन सुत बजरंग बली की जय. नमः पार्वतीश्वर. आपणा सर्वांच्या चरणावर हे वाक्पुष्प अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय.
संत शिरोमणी मारुती महाराज